राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन उभारल्यानंतर आता बच्चू कडूंनी जी आहे ती शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन उभं केलं आहे। आणि आज जर आपण पाहिलं तर त्याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचं अन्नत्याग आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे। आणि या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी बच्चू कडू यांच्या वतीनं बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। जय श्रीराम कब मिलेगा हिंदू किसान को दाम अशा आशयाचं जे आहे ते होर्डिंग्स या ठिकाणी लावण्यात आले। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी श्रीराम आहेत आणि श्रीरामांचं जे आहे ते एक दर्शन घेताना नमन करताना शेतकरी या ठिकाणी दिसतोय। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर याच पद्धतीने या ठिकाणी देखील बॅनर आहेत। जय श्रीराम कब मिलेगा हिंदू किसान को दाम अशा आशयाचं जे आहे ते होर्डिंग्स आहे, ज्यामध्ये हनुमानजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। अशा पद्धतीची आगळी वेगळी बॅनरबाजी जी आहे ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून जे आहे ते शेतकऱ्यांची एकजूट असेल आणि त्यानंतर आगामी काळामध्ये ज्या पद्धतीने आंदोलनाची दिशा ठरवायची आहे त्याचा निर्णय जो आहे तो केला जाणार आहे। साधारणतः 10 वाजता जर आपण पाहिलं तर संत गाडगे महाराजांच्या मंदिरापासून ते या सभागृहापर्यंत जे आहे ते बच्चू कडूंच्या वतीनं मोठी रॅली देखील काढली जाणार आहे। सोबतच शेतकरी आंदोलनामध्ये जे शेतकरी होते, जे उपोषणाला शेतकरी बसले होते, त्यांचा सत्कार जो आहे तो बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या वतीनं जो आहे तो केला जाणार आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं ज्या पद्धतीनं बॅनरबाजी सध्या अमरावती शहरामध्ये बच्चू कडूंच्या वतीनं करण्यात आलेली आहे ती मात्र लक्ष वेधून घेणारी आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।